को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. पहिली गोष्ट अशी की हा उन्मत्तपणा जो आहे त्याचा पुरावा आहे. त्यांना प्रफुल्ल पटेल यांनाच कॅबिनेट करायचं असा दुराग्रह त्यांनी धरला. वास्तविक सुनील तटकरे पहिल्यांदाच या प्रकारे मंत्री होऊ शकत होते. त्यांना पूर्ण कार्यभार देत होते एका खात्याचा आणि राज्यमंत्री करत होते. ते त्यांना तटकरेंकरता घ्यायला आता काही हरकत नव्हती. पुढे तुम्ही कॅबिनेट मंत्रीपदाकरता आग्रह धरा, पण हा उन्मत्तपणा आहे त्यांचा. म्हणजे हरले तरी देखील सुंब जळला तशा त्यातला प्रकार आहे हा. त्यामुळे त्यांनी ही आपत्ती ओढवून घेतली. त्यांच्या पक्षाला एक प्रातिनिधित्व मिळत होतं ते सोडलं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपमान करायचा वेगवेगळ्या प्रकारे आणि ते बाहेर जातील असं बघायचं. त्यामुळे महायुतीत त्याला आता खरं म्हणजे भवितव्य नाहीये. ते ना मान ना मैं तेरा मेहमान करत ते चिकटून बसलेत असं मला वाटतं. नाहीतर त्यांचा हा जाणीवपूर्वक केलेला आणि ते म्हणतात की 3 राज्यसभा उद्याचं कुणी फुटणार आहेत याचाही काही भरोसा नाही. त्यामुळे कशाच्या बळावर तुम्ही म्हणता की 3 राज्यसभा आम्हाला मिळणार आहेत. महायुतीतून हळूहळू असतं सुरू झालंय असं मला वाटतं. नक्कीच अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यातून पहिल्यांदा खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळांना मंत्रिपद देणं म्हणजे अजितदादांचं खच्चीकरण सुरू झालंय का? हो, मला असं वाटतं की ही भारतीय जनता पक्षाची रीत आहे की एकाला शह द्यायला दुसरा कोणीतरी उभा करायचा. आणि त्याप्रमाणे मुरलीधर मोहोळ हा चाणाक्ष, चतुर आणि सधन म्हणजे दादांना पुरून उरेल अशा तऱ्हेचा टक्करबाज आहे. तर त्यामुळे पुण्यातून दादांचं वर्चस्व नष्ट करणं हा त्याच्या मागचा हेतू नक्की असू शकतो. आणि मोहोळ ते करून दाखवतील किंवा त्याचसाठी त्यांचं मंत्रिपद त्यांना दिलं जात आहे की काय अशी मला शंका येते. सर, वेगळा प्रश्न. आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथ घेत आहेत. वाटतं घवघवीत यश हे घवघवीत वगैरे यश नाहीये. हे मार्जिनल यश आहे. म्हणजे जो मुलगा बोर्डात येईल असं वाटलं तो फर्स्ट क्लासमध्ये आला इतपतच ते आहे. परंतु शेवटी आला ना, पास झाला ना, पंतप्रधान जसं आपण म्हणतो की 50 मतांनी का होईना कुणीतरी निवडून आला की आला, तो खासदार झाला. तसं हे पंतप्रधान झाले. त्याचा फार मोठा हे सोहळा वगैरे जे करतायत ते खरं म्हणजे बरोबर नाही. सोहळ्याचा हा क्षण नाही, अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लवकरच अमित शहा आणि ते भारतीय जनता पक्षाची स्वतःची संख्या की 272 किंवा 280, 90, 300 पर्यंत नेऊन पोहोचवणार. आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या ज्या कुबड्या आहेत त्या ज्या क्षणी त्यांना 300 मिळतील त्या क्षणी फेकून देणार नाहीत, पण बाजूला ठेवतील कोपऱ्यात असं मला वाटतं. आणि मिळवणार ते 300 पर्यंत जाणार एक 6 महिन्यात. अनेकांना केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार नवीन चेहरे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता जे नवीन चेहरे येत आहेत त्याच्यामधून महाराष्ट्र पुरतं आपण बोलूया तर प्रतापराव जाधव हे 3दा खासदार होते. त्यामुळे चेहरा नवीन नाहीये, फक्त त्यांना मंत्रिपद मिळत आहे. परंतु त्यांनाही जर स्वतंत्र कारभार आणि राज्यमंत्री देत असतील तर ते खरं म्हणजे योग्य नाही. याचं कारण बरोबरीने बीजेपीच्या एकनाथ शिंदे यांनी यश मिळवलेलं आहे. तर त्यांना एक कॅबिनेट देणं गरजेचं होतं. त्यांना स्वतंत्र कारभार ही बीजेपीची नीती आहे, पण कट्टुसाई घेतल्यापासूनच करायचं. त्यामुळे शिंदे गटाचं यश जे आहे ते एक प्रकारे अमान्य करण्यासारखंच आहे. पण ते समजूतदार माणसं आहेत. ते म्हणतात बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे ते घेतील. हे जे नाकारलं अजितदादांनी ते हे घेतील स्वतंत्र कारभारचं. पण पुढे संघर्ष मला दिसतोय. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.